तर रामकृष्ण हरी माऊली. आपण करत आहोत आळंदी ते लेह लडाख सोलो बाईक ट्रिप आणि त्यातला आजचा आपला दिवस आहे 19, म्हणजेच आज आहे 19 ऑगस्ट. काल आपण अमृतसरचं गोल्डन टेम्पल, त्यानंतर जालियनवाला बाग हत्याकांड आणि बागा बॉर्डर म्हणजेच आत्री बॉर्डर म्हणून त्याला म्हटलं जातं, अशा प्रकारे असलेले 3 ठिकाणं आपण एक्सप्लोअर करून आज निघालो होतो आपण जम्मू काश्मीर येथे वैष्णोदेवी माताचं दर्शन घेण्यासाठी. तर सकाळी आपण 7:30 पावणे 8 वाजता राईड चालू केली होती. आता जवळपास 8:30 वाजत आलेले आहेत. एक सव्वा तासाच्या राईडनंतर आपण थोडासा ब्रेक घेतला होता, एक 5-10 मिनटाचा. त्यानंतर आता आपण पुढं बटला मार्गे डायरेक्टली जम्मूमध्ये निघणार आहोत आणि तेथून थोडंसंच अंतरावर असलेलं माता वैष्णोदेवीचं दर्शन घेणार आहोत आणि तेथून पुढे आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. तर चला बघूयात आपला पुढील प्रवास. तर मित्रांनो, आपण जवळपास आलो आहोत पठाणकोटपासून एक 20-25 किलोमीटर पुढे, म्हणजेच अमृतसरपासून एक 100-150 किलोमीटर पुढं आल्याच्या नंतर आपल्याला BRO म्हणजेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन यांचे रोड सुरू झालेत. ह्या ऑर्गनायझेशनचं जर आपण बारीक इतिहास बघितला तर जम्मू काश्मीरमध्ये लेह लडाखमध्ये सुद्धा यांचे हायवे आहेत. नॅशनल हायवे जे बघतो आपण तर ते बॉर्डरला नसतात. हे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन हे सगळे हायवे बनवतं आणि लेह लडाख सारख्या ठिकाणी सुद्धा जम्मू काश्मीर नमस्कार. कुठून? पुणे MH16 कुठले येते? नगरचे येते. नगरचं येते का? हां. हां हां हां. तुम्ही? म्हटलं एकदम MH16 दिसलं ओके. म्हणून म्हटलं. हां 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 हां. तुम्ही? मी कोल्हापूर. कोल्हापूरचे का? एकटं सोलो आहेत का? हां सोलो आहेत का म्हटलं? होय. अच्छा. आता कुठल्या मार्गे निघताय? आता श्रीनगर थांबला ना तू? श्रीनगरला पण मध्ये बंद आहे म्हणतात. कुठं? कारगिलच्या अलीकडे आहे ना काहीतरी 4-5 दिवसापूर्वी पाणी वगैरे गेलेलं आहे हायवेवरून, तर रोड वगैरे कारगिलच्या आधी ना. हां, पण आता क्लिअर झालंय की नाही कन्फर्म नाही. श्रीनगर पर्यंत तरी जाऊ शकतोय. ओके. मग तिथून पुढं कसं करणार काय? बघू ना, मग जर क्लिअर झालं तर जायचं. बघू. ओके. तसं माझं प्लॅन हे असं आहे वैष्णोदेवीचा. बरोबर. वैष्णोदेवीला करून मग तिथं थोडंसं इन्फॉर्मेशन घेऊन पुढे निघणार, किंवा मग इकडे थोडंसं रिटर्न येऊन धर्मशाळा वगैरे मग लेह मनाली त्या मार्गे होती. तिकडं पण बम चालूच आहे ना आता. झालं आहे चालू? तिकडून पण बंदच आहे का? हां, आता कारण मनाली आणि ह्याला मंडीला लय घाण करून हां हां हां. त्यामुळं तर तिकडं पण येताना परत आलं म्हणजे बरं. ओके. कमी झालं तर बरं, पण ठीक आहे. आता काय होतं काय माहिती. तर आपण इथून पाठीमागं असलेले 7 राज्य, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, त्यानंतर UP, हरियाणा, पंजाब एवढे 7 राज्य क्रॉस करून आपण प्रवेश करत आहोत जम्मू अँड काश्मीरमध्ये. तर इथं हा समोर चेकपोस्ट आहे. फायनली आपण पोहोचलो आहे जम्मूमध्ये. 5 वाजत आहेत संध्याकाळचे. आता इथून आपण जाणार आहोत कटराला. फायनली जम्मूमध्ये आपण एंटर केलेलं आहे. पाठीमागं जम्मू सिटी आहे. आपण ब्रिजवर आहोत आणि समोर आपल्याला आता जायचं आहे वैष्णोदेवीला. करत आहोत आपण जम्मू काश्मीर, म्हणजेच आपल्या प्रवासातील आहे 8वं राज्य. तर 8वं राज्य आपण या बजाज प्लॅटिना बाईकवर कवर करतोय. फायनली आपण पोहोचलो आहोत कटरा येथे आणि इथे बाईक पार्क वगैरे करून मोबाईललाही चार्जिंग नव्हती. थोडंसं येतानाचा व्ह्यू दाखवायचा होता डोंगरांचा, पण काहीच मोबाईलला चार्जिंग वगैरे नसल्यामुळं तो काही व्ह्यू घेता आला नाही. हरकत नाही, उद्या आपण तो व्ह्यू घेऊयात. आणि आता आपण थोडं अर्धा 1 तास 1-1.5 तास आपण मोबाईल वगैरे चार्ज केला आणि त्याच्यानंतर आता आपण पाठीमागं तुम्ही बघताय हा सगळा व्ह्यू आहे मंदिराचा चढण्याचा. तर आता आपण चढण्यासाठी सुरुवात करणार आहोत. तर 9 वाजता आहेत, आता 9:15 झाली. तर चला सुरुवात करूयात आपल्या ट्रेकला.
इथून सुरुवात करतो आपण आणि हा सर्व व्ह्यू आहे नाईटचा, लाईट वगैरे. जय माता दी. चेकिंग वगैरे करून आपल्याला आत सोडलं जातं. इथून तर खरा ट्रेक सुरू होतो. गिरनारच्या आपण त्यावेळी 10,000 पायऱ्या चढून उतरलो होतो तेव्हा आपल्या पायात शूज होते. शूजमुळं खरं तर खूप त्रास झाला होता. आणि आता बिना चपलाचा आणि बिना शूजचा आपण जाणार आहोत. बघूयात काय होतंय किंवा कसं वाटतंय. तर चालण्यासाठी असं एक फ्लोअर आहे, पायऱ्या जास्त नाहीत असं सांगितलं एकाने. तर बघू काय होतंय. वरती मंदिर असून इकडून समोरून जाण्यासाठी वाट आहे आणि हा खालचा नाईटचा व्ह्यू. कटरा शहराचा हा व्ह्यू आहे. हे रेल्वे स्टेशन आहे. बाकी शहर त्यानंतर इथं सेकंड टाइम चेकपोस्ट आहे. इथे एकदा बॅग वगैरे आणि खिशे वगैरे तपासून घेतात. का ब्युटिफुल व्ह्यू दिसतोय रात्री. इथे एक तिसरा चेकपोस्ट आहे. सगळ्या गाड्या कर्नाटक पासिंगच्या आहेत. कसं काय काय याचं काही याचं काही कळायला नाही मला नेमकी कसं काय कर्नाटक पासिंगच्या गाड्या आहेत. त्या पण जम्मू काश्मीरच्या ऑलरेडीच्या ठिकाणी या गाड्या चार्जिंगवर आहेत. हरीला बसवा म्हणतो त्याच्यात. दोघं जण मागे लागले. टोळी पहिली कशी झाली. इथं वरती बसून येते. सात किलोमीटर आपण आलेलो आहे. 4 किलोमीटर अजून आपल्याला जायचं आहे पुढे. पण अजून 3 किलोमीटर आहे. अजून 2 किलोमीटर वरती आहे. तोपर्यंत कॉफी घेतो आपण. आणि इथे चहा 8 रुपयाला, कॉफी 15 रुपयाला आणि राईस राजमा 45 रुपये. राईस कॅरी म्हणून काय आहे पदार्थ आणि वडा सांबार 50 रुपये आणि 35 रुपये अशा प्रकारे दर आहेत. गव्हर्मेंटचं आहे म्हणजे ट्रस्टचं. एक 1.5 किलोमीटर अंतरावर हेलिपॅड आहे. इकडून हे वरती जावं लागतं. कदाचित ह्या डोंगरावर असावं. ह्या लाईट वगैरे आहे तिथं वरती. घरापासून एक 500 मीटरच्या अंतरावर इथून पुढं प्रेम आणि पिट्टू म्हणजे जे डोली वगैरे असतात त्यांना इथून पुढं अनुमती नाही आहे. इथून पुढं जाऊ शकत नाही. तिथून पुढं पायीच जावं लागणार अशा सूचना इथं दिलेल्या आहेत. 500 मीटर अलीकडं मंदिरापासून शेड आहे. त्या शेडचं इन्फ्रास्ट्रक्चर किती भारी केले. म्हणजे ते शॉकअपसारखं जे 4 कॉकटेल 4 बसवलेले आहेत प्रत्येक खांबाला. हे जरी वरून दगडं वगैरे जरी पडले तरी कमीत कमी नुकसान झालं पाहिजे.
जवळ आपण मंदिराच्या 100-200 मीटर आलेलो आहे. इथे या कमिटीच्या गाड्या आहेत. मला हे लॉजिकच अजून कळलं नाही. कर्नाटकच्या पाशिंगच्या कसं काय सगळ्याच आहेत. एखादी अर्धी तर ठीक होते, त्या पण सगळ्या चार्जिंगवर आहेत. असं नाही पेट्रोल डिझेल. सगळ्याच गाड्या कर्नाटक पाशिंग आहे आणि 51 आहे सिरीज. आणि शिवाय हे बीच आहे आणि 50च आहे बऱ्यापैकी. 50, 47, 51 ही सिरीज आहे. मंदिराच्या जवळ आता लोक विश्रांती घेत आहेत. जवळपास आता 1:05 झाले आणि आपण मंदिरापर्यंत पोहोचलेलो आहे. एक साधारणतः 3.5 तास आपल्याला लागलेले आहेत पूर्ण. 9:30च्या हिशोबाने जर म्हटलं तर संस्थांचं पार्वती भवन म्हणून आहे. इथे लॉकर आहे, त्यानंतर झोपण्यासाठी जागा आहेत. लोक इथे विश्रांती घेतात. हे फुल झाले म्हणून लोक इकडे सुद्धा झोपलेत. मंदिराचा व्ह्यू आहे. इथं रोपवे इथपर्यंत येतोय. रोपवेच्या तारावरती गेलेले आहेत. ते आता दिसणार नाही, चमकतंय. तर बऱ्यापैकी सेल्फी पॉईंट आहे. लोक सेल्फी वगैरे घेतात, फोटो काढतात. एक नंबर दिसतंय मंदिर. येथे स्मार्ट लॉकर आहेत. QR कोड स्कॅन वगैरे करून इथून डायरेक्ट आपण डिपॉझिट करू शकतो. मोबाईल वगैरे काय असेल ते, स्मार्ट वॉच वगैरे. ह्या 4-5 गोष्टी आपण आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही. मोबाईल फोन, इलेक्ट्रिक वस्तू, पर्स, हँडबॅग, बेल्ट आणि चमड्याची वस्तू, म्हणजे चमड्याचं काही बेल्ट वगैरे असेल किंवा अजून काय असेल तर. खाली स्टार्टिंगला बघितलेला हा धबधबा. इथून खालून पाणी काढून दिलं डायरेक्ट खाली. आपण आता मोबाईल वगैरे जमा करतोय आणि दर्शन घेण्यासाठी मंदिरात जाऊया. चला. कधी वैष्णवदेवीला आलात तर एवढं मात्र लक्षात ठेवा, हा स्पॉट इथून आतमध्ये म्हणजे हे बघा वेटू भवन म्हणून लिहिलेलं आहे इथून. तर इथून दर्शनासाठी एंट्री. तुम्ही जर पुढं गेलात 200-300 मीटर आणि तिथून जर तुम्ही विचारलं का दर्शनाला बारी कुठं आहे, तर ते परत तुम्हाला पाठीमागं पाठवतात. आता मी एकटा असल्यामुळं मला आतमध्ये सोडलं होतं तसंच. फायनली पुन्हा आलो होतो आपण या सेल्फी पॉईंटला. इथून एकदा व्ह्यू घेऊन आपण खाली निघणार आहोत आता. एकदम मस्त दर्शन झालं देवीचं. म्हणजे तिथलं चैतन्य, तिथलं ते वातावरण वगैरे बघून एक म्हणतात ना की प्रत्येक देवस्थानाच्या ठिकाणचं एक चैतन्य असतं, तिथलं एक सत्व असतं. अगदी त्याचप्रमाणे तिथलं ते आपल्याला ते जाणवतं तिथे गेल्याच्या नंतर, आणि त्या भावनेने गेल्याच्या नंतर ते जाणवतं. आणि अजून तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की दर्शन झाल्याच्या नंतर प्रत्येकी आपल्याला एक गिफ्ट दिलं जातं म्हणजे संस्थांकडून. तर त्यामध्ये 2 पुड्या दिल्या जातात. त्या 2 पुड्यांवर एकावर प्रसाद म्हणून असं लिहिलेलं असतं आणि दुसऱ्यावर खजाना म्हणून लिहिलेलं असतं. तर खजाना म्हणजे, तर त्यामध्ये असलेलं खजाना म्हणून असं एक तुम्हाला नाणं दिलं जातं आणि प्रसादामध्ये तुम्हाला खडीसाखर दिली जाते छोटी. 1.5 किलोमीटर आपण खाली आलेलो आहेत आणि आता जवळपास 3:15 झालेले आहेत. तर आता झोप वगैरे येते, कारण काल आपण अमृतसरपासून तर जम्मूपर्यंत आलो होतो संध्याकाळी. आणि संध्याकाळी इथं आल्याच्या नंतर न आराम करता डायरेक्ट निघलो होतो इथं. तर आता 3-3:30 होत आहेत, तर मग आता झोप येते. सोबत आपण वारीचा कागद आणलेला आहे, मी बॅगेमध्ये आणला होता. वारीमध्ये आपण जो वापरतो तो. आणि कानाला वगैरे जर गार लागलं तर गार लागल्यावर हे बांधायला हा शेला आणला होता. ज्यावेळी 12 खंडोबा करत होतो तर त्यावेळी हा शेला आपल्याला त्या पुजाऱ्याने दिला होता जेजुरीच्या. तर हाही सोबत आहे.
आणि आता चला आता आराम करून आपण सकाळी आता उतरायला 2-2.5 तास लागतील. ते उतरून सकाळी आपण उद्या जाणार आहोत आपल्या ड्रीम ट्रिपसाठी, ज्यासाठी आपण आतुरतेनं वाट बघतोय. अशी असलेली आपली लडाख ट्रिप. इथून 200-250 किलोमीटर श्रीनगर आहे आणि तिथून आपण पुढं लेह लडाखसाठी आता जाणार आहोत. आता उद्या हे कळेल की आता रस्ता बंद आहे किंवा काय. रस्ता जर बंद असेल तर आपण परत रिटर्न पठाणकोट, धर्मशाला, कुल्लू मनाली मार्गे लेहला जाणार आहे आणि तिथून फक्त तेवढं फिरून परत रिटर्न खाली येणार आहे. तुम्हाला एक महत्त्वाचं अपडेट द्यायचं होतं. तुम्ही जर जम्मू काश्मीर या ठिकाणी जर फिरण्यासाठी किंवा देवदर्शनासाठी वगैरे कशासाठी जर येत असाल आणि तुमच्याकडे जर प्रीपेड कार्ड असेल तर तुम्हाला तुमचं कार्ड इथे चालणार नाही. तुम्हाला त्यासाठी इथलं नवीन प्रीपेड कार्ड घ्यावं लागेल. जर तुमच्याकडे पोस्टपेड कार्ड असेल तर ते चालेल. आता आपल्याकडं ऑफिसचं पोस्टपेड कार्ड असल्यामुळं चाललं, पण आपला जो पर्सनल नंबर आहे 8329चा तर तो प्रीपेड असल्यामुळं तो बंद आहे. इथं 3-4 वाजल्यापासून जेव्हापासून आपण जम्मू काश्मीरमध्ये एंट्री केली आहे बॉर्डरपासून तेव्हापासून त्या सिमला नेटवर्क नाही आहे. इथल्या प्रीपेड कार्डाची प्राईस एक 400-500 रुपयाच्या आसपास आहे, जे की तुम्हाला महिनाभरासाठी अनलिमिटेड डाटा, व्हॉईस कॉलिंग वगैरे मिळतो. तर चला भेटूयात आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. रामकृष्ण हरी, जय माता दी.